जेव्हा मन दुःखी असेल, एकटे पडलेले असाल, त्यावेळी नक्की ऐका हा व्हिडिओ. 1. भरवसा कोणीतरी एक व्यक्ती तोडते आणि तिरस्कार सगळ्यांचा व्हायला लागतो. 2. हिंमत असावी लागते फक्त, आयुष्य तर कोठूनही सुरू करता येतं. 3. सरळ स्वभावाच्या व्यक्तीला कधीही धोका देऊ नका, कारण साध्या व्यक्तींचे उत्तर देव वाकड्या पद्धतीने देतो. 4. एक दिवस हे दुःख तुम्हाला प्रत्येक दुःख पचवायला शिकवेल. 5. टॅलेंट तर खूप लोकांमध्ये असते, पण हिंमत खूप कमी लोकांमध्ये असते. आणि आयुष्यामध्ये असेच लोक पुढे जातात ज्यांच्यामध्ये हिंमत असते. 6. तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका, कारण तुम्ही तुमचे रहस्य स्वतःच लपवू शकत नाही. तर तुम्ही दुसऱ्यांकडून कशी अपेक्षा करू शकता की दुसरी व्यक्ती तुमचे रहस्य लपवून ठेवेल. 7. तुमच्या सवयीच तुम्हाला एक दिवस बर्बाद करतात. 8. जरा आयुष्यामध्ये काही नवीन मिळवायचं असेल तर काही जुनं सोडावंच लागतं. 9. खतरनाक लोक पहिल्यांदा आपलेपणा दाखवतात, त्यानंतर जेव्हा आपण त्यांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त भरोसा ठेवू लागतो मग ते त्यांची लायकी दाखवतात. 10. बऱ्याचदा खूप उशीर होतो खोट्या लोकांना ओळखायला. 11. कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एका ताणलेल्या धाग्यासारखी असते. गरजेपेक्षा जास्त ताणल्याने त्यांचं तुटणं नक्की असतं. 12. कधी कधी आयुष्यामध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि तेच निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलतात. 13. ज्याला कोणीही सुधरवू शकत नाही, एक दिवस त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. 14. स्वतःला कमजोर समजणं या जगातील सगळ्यात मोठे पाप आहे. 15. एके वेळेनंतर प्रत्येकजण परका होतो. आयुष्यभर कोणालाही आपलं समजणं एक भ्रम असतो. 16. रिकाम्या खिशाने पूर्ण जग तर फिरता येत नाही, पण रिकाम्या खिशाने संपूर्ण जगाचं सत्य समोर आणलं. 17. वाटणारा समजूतदारपणा आयुष्याला मौनाकडे घेऊन गेला. 18. एक वेळेनंतर प्रत्येकजण परका होतो. आयुष्यभर कोणालाही आपलं समजणं एक भ्रम आहे. 19. रिकाम्या खिशाने संपूर्ण जग तर नाही फिरू शकत, पण रिकामा खिसा पूर्ण जगाचं सत्य सांगतो. 20. आयुष्यामध्ये जर खुश राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या फालतू गडबडीकडे दुर्लक्ष करा. 21. वाट पाहण्याची हद्द इतकी विचित्र असते की ना दरवाजा बंद होतो ना डोळे बंद होतात. 22. चमत्कार फक्त त्यांच्याबरोबरच होतात ज्यांच्या मनामध्ये विश्वास असतो. 23. रडा त्यांच्या समोरच ज्यांना अश्रू वाहण्याचं महत्त्व समजतं. 24. आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्या जे मनापासून आशीर्वाद देतात, आणि नातं त्यांच्याबरोबरच ठेवा ज्यांना तुमच्या नात्याचं महत्त्व आहे. 25. चांगल्या लोकांची परीक्षा कधीही घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांना त्रास देता तेव्हा ते तुटत नाहीत, तर शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. 26. नेहमी लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले बनले तर गरजेपेक्षा जास्त तुमचा वापर केला जाईल. 27. ज्याला तुमच्या भावनांची कदर नाही त्याच्या मागे वेड्यासारखं पण मूर्खपणा आहे. 28. काही लोक तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात जेवढे त्यांना तुमचा वापर करायचा असतो. जेव्हा त्यांचं काम संपतं तेव्हा त्यांचं प्रेमसुद्धा संपतं. 29. हिंमत असली पाहिजे, फक्त आयुष्य तर कोठूनही सुरू करता येतं. 30. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही. 31. काही लोकांना कधीही माफ नाही केलं पाहिजे, मग नातं तुटो किंवा कोणी साथ सोडून जाओ. 32. तुम्ही जेवढे मनापासून नातं निभावता लोक तेवढे जास्त तुम्हाला दुःख देतील. 33. तुमच्या भावना तुमचा वेळ आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहे, त्यामुळे त्यांना तिथेच दाखवा जिथे त्यांची कदर असेल. 34. लोक भलेही तुम्हाला ओळखत असतील तुमच्या नावावरून, पण लक्षात ठेवतात तुमच्या स्वभावावरून. 35. आयुष्यामध्ये चुकीचे लोक येण्याचे कधीही दुःख करू नका, कारण चुकीचे लोक तुम्हाला काही ना काही धडा देऊन जातात. 36. दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान कितीही करा, पण इज्जत तेवढीच द्या जेवढी तो तुम्हाला देतो. 37. बऱ्याचदा कोणत्याही गोष्टीचे महत्त्व तुम्हाला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही. 38. दुःख डोक्याचा खेळ आहे, तुम्ही जेवढा विचार करताल तेवढे दुःख वाढत जाईल. 39. जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जतसुद्धा येते, पण नेहमी लक्षात ठेवा ती इज्जत पैशांची आहे, तुमची नाही. 40.
माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो बहुरूपी होतो. 41. ज्या भीतीमुळे आत्मविश्वास कमी होत असेल त्या भीतीचा अंत करणे गरजेचे असते. 42. ज्याला तुमच्या भावना माहीत असून सुद्धा तुम्हाला त्रास देतो ती व्यक्ती तुमची कधीही होऊ शकत नाही. 43. एकटं राहणं कपटी आणि खोट्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा खूप जास्त चांगलं आहे. 44. कोणीही तुम्हाला सारखं सारखं अपमानित करत असेल तर त्याच्या आयुष्यातून तुम्ही असे निघून जा जसे कधी त्याच्याबरोबर नव्हतेच. 45. रुसा त्याच्यावरच जो तुम्ही रुसल्यानंतर तुमची समजूत काढायला येईल. 46. रडल्यामुळे दुःख संपत नाही पण मनाला शांतता मिळते. 47. नाते निभावण्यासाठी सुंदर नाही तर समजूतदार व्यक्तीची गरज असते. 48. अहंकारसुद्धा गरजेचा आहे जेव्हा गोष्ट अधिकार, चरित्र आणि सन्मानाची येते. 49. आयुष्य चांगलं बनवण्यासाठी माझ्याबरोबर काय होत आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करत आहे याचा विचार केला पाहिजे. 50. जेव्हा आयुष्य चांगलं चालू असतं तेव्हा सगळे बरोबर असतात पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा कोणीही बरोबर नसते. 51. आपलेपणा दाखवणारे खूप मिळतात पण कदर करणारा प्रत्येकजण नसतो. 52. कधी कधी आपलेच लोक आपला असा तमाशा बनवतात की ते आपलं म्हणण्याच्या लायकीचे नसतात. 53. आपण काय आहे हे फक्त आपल्याला माहीत असते, लोक तर फक्त अंदाज लावू शकतात. 54. कोणीही मरत नाही कोणाशिवाय, प्रत्येकाला जगण्याचं नवीन कारण सापडतं. 55. स्वतःचा एक नियम बनवा, प्रश्न ज्या भाषेत विचारला जाईल उत्तर त्या भाषेत द्या. 56. आयुष्य आपल्याला शिकवते की शांतता पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा स्वतःला बदला, कारण संपूर्ण जगात कार्पेट पसरवण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं सोपं असतं. 57. सगळे म्हणतात की दुनिया स्वार्थी आहे पण कोणीही असं म्हणत नाही की मी सुद्धा स्वार्थी आहे. 58. आयुष्यामध्ये काही लोक असेही मिळतात जे परके असूनसुद्धा आपल्यापेक्षा जास्त प्रेम आणि सन्मान देतात आणि काही आपले असूनसुद्धा आयुष्यामध्ये धोका देतात. 59. एक नवीन धडा शिकला आहे आयुष्याकडून, तुम्ही कोणाची जेवढी जास्त कदर करताल तेवढे जास्त दुःखी होताल. 60. जेव्हा खूप काही असतं सांगण्यासारखं तेव्हा बऱ्याचदा माणूस शांत होतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.